सर्वांचं मी शिवस्वागत करतो। उमरगा तालुका आणि मुरुम शहर अध्यक्ष यांच्या वतीने मी या ठिकाणी बळीपूजन होत आहे। म्हणजे अनेक गोष्टींना या ठिकाणी फाटा देऊन हा विवाह सोहळा होत आहे। हा विवाह सोहळा संपन्न होत असताना दोघं एकमेकांची शपथ घेऊन की आम्ही आमचा संसार आनंदाने महापुरुषांच्या विज्ञानवादी विचारांना अभिप्रेत राहून हा सगळ्या आजूबाजूला उभ्या असलेल्यांना पाहू द्या, थोडंसं मोकळी जागा करून द्या, आजूबाजूला थोडंसं दिल्ली जागा करून द्या। दोघांनाही पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी आपल्या त्यानंतर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन या विवाह सोहळ्यासाठी त्या शुभेच्छा द्याव्यात। त्या मातेची प्रथम गाऊया वंदना, त्या जिजाऊंची प्रथम गाऊया वंदना। जिजा माऊली गे तुला वंदना, ही तुझ्या प्रेरणेने दिशा मुक्तदाही, भयातून मुक्ती मिळाली जनाना। शला सावंत यांच्या लग्नाचा देखील हा आजचाच वाढदिवस आहे। म्हणून पंचांग मुहूर्त कर्मकांड या सर्व गोष्टींना बाजूला सारून ही तारीख काढलेली आहे। पिढा टळो आणि बळीराजाचे राज्य येऊ। अजून सुद्धा आपली महिला आपल्या भावाला ओळखताना हेच म्हणते, म्हणून आपण काय करतोय बळीराजाचे। मी संजय भारतभाई काशीनाथराव सावंत, राहणार मुरुम। गेल्या 10-12 वर्षापासून युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा विचार घेऊन आम्ही मुरुम शहरामध्ये बऱ्याच समाज उपयोगी गोष्टी केलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने माझ्या दोन्ही मुलांचा विवाह मी शिवधर्म पद्धतीने केलेला आहे। शिवधर्म विवाह पद्धत म्हणजे दुसरं काही नसून विज्ञानाची कास धरून केलेला एक विवाह सोहळा आहे। त्यामध्ये प्रामुख्याने कुठला मुहूर्त पाहिला जात नाही। मी माझ्या घरच्या बैलाचा वाढदिवस हा विवाहाचा दिवस म्हणून तारीख निवडलेली आहे। त्याचप्रमाणे तांदूळ अक्षता म्हणून वाटण्यापेक्षा फुलांच्या पाकळ्यांचा वाटप केलेलं आहे। त्याचप्रमाणे फेटा, हार, तुरा असं काही सत्काराचं करण्यापेक्षा पुस्तकाचं वाटप केलेलं आहे। बऱ्याच गोष्टी अशा करता येतात समाजात की जे चांगल्या आहेत, त्या अनुषंगाने मी प्रयत्न केलेला आहे। त्याचबरोबर सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे, शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न होत नाहीत। त्याचे प्रमुख कारण म्हणजे वेळोवेळी पडणारा दुष्काळ, सरकारचे शेतीविषयक धोरण, शेतीमालाला योग्य भाव न मिळणे, त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन व्यसनाच्या विळख्यात सापडत आहे। तरी शासनाने व समाजातील सर्व घटकाने शेतकऱ्याला सन्मानाने जगता यावे याविषयी गांभीर्याने विचार करायला हवा। गेल्या कोरोना काळात संपूर्ण जगावर संकट आलं असताना ठामपणे शेतात काबाड कष्ट करून जगाची भूक भागवणारा शेतकरी आज कुठेतरी समाजात मागे पडलेला दिसत आहे। जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी, त्याला सन्मानाने वागणूक मिळाली पाहिजे, सन्मानाने जगता आलं पाहिजे। यासाठी समाजातील सर्व स्तरातील लोकांनी प्रयत्न केला पाहिजे। म्हणून मी ह्या विवाहाचं आयोजन केलं होतं। शेतकऱ्याचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, त्याची कुठेतरी वरात चांगल्या प्रकारे निघाल्या पाहिजे, लग्न चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, ह्या हेतूने मी सर्व काही केलेलं होतं।